रोज संध्याकाळी सकाळपारी हा आम्ही काय करतो, हं. माझं उठणं बराबर 4 सव्वा 4ला रोज उठतोय मी पाट पाट. हं. मग बाहेरनं जाऊन आलं की मी काय जनावरांची शानगान काय सकाळची लवकर करत नाही, म्हणजे मी स्वतः करत नाही, हं. आमची घरची करते ती. हं. मग आपण उठायचं, हं. हौद चालू करायचं, मोटर चालू करायचं, हौद भरला, हं. आंघोळ करायची, हं. आणि आंघोळ करायची, चहा तवर झालेला असतं, चहा दिला, हं. ह्याला आंघोळ करायला लावायची पटकन. हं. आणि म्हणजे आता शाळेला सुट्टी आहे म्हणून हं. इकडं आणलं का नाही, हं. कोणाच्या ट्रॅक्टरचा आवाज असू द्या, त्या बोराळ वाटाच्या तिथल्या ते बघ ऊसाचं गाड दान 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 त्या लोखंडाचा आवाज तिथं. कोणाचा रोज तुम्हाला त्याला रोज विचारतो, कोणाचं लग्न बिग्न आहे का इकडं आवाज येते. डॉल्बी सिस्टमचा आवाज पूर्ण म्हणजे जवळ असल्यावानी, ट्रॅक्टरचा आवाज येणं म्हणा, पक्ष्यांचा किलबिलाटी येणं म्हणा, किंवा हवा सुटली म्हणजे माणूस हवेला सुद्धा घाबरतोय बरं. माझाच किस्सा सांगतो तुम्हाला. ज्वारीत घुसलो गवताला, व्हायटूळ आली हं. आणि काहीच नाही, आणि एकदम ती व्हायटूळ माझ्या मागणं गेली. हं. मी मोहर गावात बघ काढतोय, माझ्या मागणं गेली, फार 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 करत गेल्यावर का नाही, ती तरच एक आलंय म्हणून कालवा उठलेला आणि त्यात फार 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 करत गेलं. हं. बाहेर आलो, ह्याला हाळी मारली, इकडे ये म्हणलं, ही बी मला दिसेना लवकर. हं. मग पुन्हा तिथंच बघितलं होतं मी, ती वार गेलेलं. मी म्हणलं जाऊ दे मरू, म्हणलं व्हायटूळ आहे म्हणलं, आणि त्याला आपण घाबरलो म्हणलं. हं. मग ह्याला आळी मारली, ह्याला म्हटलं जवळ जवळच काढ, लांब जाऊ नको बाबा कुठं म्हणलं. हं.